गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मी त्रिवार वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खांदेवाले सर आणि विचार मंचावर उपस्थित सर्व आणि या सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर, मी मिलिंद कीर्ती सरांना आधीच अभिनंदन करतो. कारण की पुस्तक वाचताना कस लागतो. हे पुस्तक वाचताना अर्थशास्त्राचं ज्ञान असायला पाहिजे, समाजशास्त्राचं ज्ञान असायला पाहिजे, तर्कशास्त्राचं ज्ञान असायला पाहिजे, धार्मिक शास्त्राचा अभ्यास असायला पाहिजे, तत्वज्ञानाचा अभ्यास असायला पाहिजे, फिलॉसॉफीचा अभ्यास असायला पाहिजे, सायकोलॉजीचा अभ्यास असायला पाहिजे. एवढा माझा अभ्यास नाहीये, मी हे आधीच मान्य करतो. त्याच्यामुळे मी माझ्या मर्यादा ओळखून सरांनी मला जो आग्रह केला, मी बोलताना कधी कागद हातात घेऊन बोलत नाही, कारण की मला ते अवघडल्यासारखं होतं. परंतु सरांनी मला कागद पकडायला लावले आणि सरांनी जो कन्सेप्ट मांडला, आज आपण ज्या युगामध्ये वावरत आहोत, मी तर म्हणतो की आपण आता निहिलिझमच्या युगामध्ये आहोत, जे दुसऱ्या महायुद्धाच्या आधी स्पेनमध्ये होतं. निहिलिझम म्हणजे काय? जे जुनं होतं ते सगळं तोडून मोडून फेकून देणे. आज भारतात निहिलिझम आहे असं मी समजतो, कारण की जे काही आहे ते सगळं तोडून मोडून फेकून देण्याची व्यवस्था आज सुरू झाली आहे असं मला वाटतं. सरांनी जे पुस्तक अर्पण केलं त्यात मॅडमनी सांगितलं, पण अर्पण पत्रिकेमध्ये एक कविता आहे. ती कविता समजून घेण्याचा मी खूप प्रयत्न केला. मला वाटते की सरांनी काही स्टँडर्ड घेतलेले आहेत, परंतु त्याच्यातून जो बोध झाला आणि जो हिटलर मांडला त्यांनी, आणि हिटलर म्हटलं की आपल्यासमोर जो हुकुमशाही लोकशाहीची जो गळचेपी करतो तो आपल्यासमोर उभा होतो. आपण नेपोलियन हुकुमशहाच होता, पण नेपोलियन आणि हिटलर मध्ये फरक होता. नेपोलियनने जे काही अधिकार दिले, स्त्रियांना पहिल्यांदा अधिकार फ्रान्समध्ये नेपोलियन दिले. म्हणून नेपोलियन हुकुमशहा होता, परंतु नेपोलियन आणि हिटलरमध्ये हा महत्वाचा फरक होता. आणि ह्या ज्या कविता त्यांनी दिलेली आहे, खरंच उद्बोधक आहे, आणि त्यांचं लेखन कोणत्या बाजूने जाणार आहे हे निश्चितच आपल्याला त्या अर्पण पत्रिकेवरून आपल्याला दिसून येते. मला 2 भाग दिलेले आहेत या पुस्तकातले, अतिशय कठीण भाग आहे. पहिला भाग आहे समाज आणि संस्कृती, आणि दुसरा भाग आहे सांस्कृतिक वर्चस्व आणि अस्मितांचे अंतरंग. आणि या पहिल्या भागामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 टॉपिक आहेत. मी सरांना काल फोन केला होता, सर मला किती वेळ अपेक्षित तुम्हाला असं वाटते की, कारण की त्यांचं नियोजन असते सगळं, त्या नियोजनाच्या याच्यातून, तर म्हणजे तुम्ही अर्धा तासात घ्या. आता अर्ध्या तासात माझ्याकडून न्याय मिळेल की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे, तरी मी माझ्या परीने मी प्रयत्न करतो. सरांनी ज्या प्रस्तावनेमध्ये त्यांची प्रस्तावना वाचली आणि प्रस्तावनेमध्ये जे जे मुद्दे मांडले, आणि या प्रस्तावनेमध्ये 2014चा उल्लेख करून त्यांनी इथली जी भूमिका मांडली, त्यांनी स्वतःची भूमिका मांडली खऱ्या अर्थानं, कारण की ते त्या फेज मधून गेलेले आहेत. कारण की त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकातून त्यांना जो
त्रास झाला नोकरी मिळवण्याकरता आणि त्यांनी स्वतः विवेचन त्याग केलेले आहे. आणि ही खरीच परिस्थिती त्यांनी मांडलेली आहे. नोकरी जाण्याची भीती, नवीन नोकरी मिळेल की नाही त्याची भीती, हे सगळे सामान्याचे प्रश्न झालेले आहेत. कारण की सरकारच्या धोरणावर बोललं तर आपल्याला तुरुंगात जाण्याची भीती काय, बरेच लोक तुरुंगात गेलेले आहेत, त्याची परिस्थिती निर्माण झाली आणि हे लेखकांनी कबूल केलेलं आहे. आणि त्यानंतर जी खैरलांजीची हत्या झाली आणि खैरलांजीची ज्यांनी हत्या केली त्या हत्यारांना म्हणजे त्यांची सुटका झाली, जामिनावर सुटले, तेव्हा गावकऱ्यांनी त्यांचं काय केलं, स्वागत केलं. ते परिस्थिती ज्यावेळेस खैरलांजीच्या वेळेस होती ती परिस्थिती आजही आहे, बदल झालेला नाही आहे. बिल्किस बानोचे त्यांनी मांडलेलं आहे. बिल्किस बानोच्या बलात्कारी लोकांची हत्या झाल्यानंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि त्यांना कसं सोडलं आणि त्यांना कसे बलात्कार करणे म्हणजे हा चांगला गुण आहे असं मला वाटतं. कारण की त्यांचं स्वागत होतं. आणि हे जे असतं हे कोण देतं आपल्याला, कोण, तर संस्कार. आणि संस्कार कोण सांगतात, तर धर्म. मनुष्याचं जीवन परिपूर्ण करण्याकरिता धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत, पुरुषार्थ, एकही स्त्री अर्थ नाही. म्हणजे आपलं जे तत्वज्ञान आहे भारतातलं, हे सगळं तत्वज्ञान पुरुष प्रधान आहे. आपले जे धर्म आहेत, वैदिक धर्म जर तुम्ही वाचला पूर्ण, तर वैदिक धर्माच्या उत्पत्तीचा संदर्भ, पृथ्वीच्या उत्पत्तीचा संदर्भ, पृथ्वी कोणी उत्पत्ती केली तर पुरुषानेच केली. वेदामध्ये सांगितलं आहे की विराट पुरुषाच्या बळी दिल्यानंतर त्या पृथ्वीची निर्मिती केली आहे. नंतर मग जेव्हा ब्राह्मण युग येतं तेव्हा यज्ञानी पृथ्वीची निर्मिती केली. मग त्याच्यानंतर पुन्हा येतं की ब्रह्माने केली. म्हणजे पुरुष. आणि मला आज हा मोठा प्रश्न पडलाय की भारताला भारत माता का बरं म्हणतात, ही कधी सुरुवात झाली, ही नवीन सुरुवात झालेली आहे. कारण की आपले सगळे धार्मिक ग्रंथ हे पुरुष प्रधान आहेत आणि पुरुषांनीच या पृथ्वीची निर्मिती केलेली आहे असं जर म्हणतात, तर या भारत माता जी संकल्पना आपल्या देशाला दिलेली गेलेली आहे हे निश्चितच नवीन आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या लक्षात येत आहे. महत्वाचं म्हणजे की पहिला जो भाग आहे अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि या पहिल्या भागाच्या पहिल्या मुद्द्यामध्ये मोक्ष, निजात, निर्वाण आणि पॅप्युलिझम या ज्या संकल्पना मांडलेल्या आहेत, तर मोक्ष हिंदू धर्माच्या संदर्भात आहे, निजात ही मुसलमान धर्माच्या संदर्भात आहे, निर्वाण ही बौद्ध धर्माच्या संदर्भात आहे. आणि महत्वाचं म्हणजे की या प्रकरणाची जेव्हा सुरुवात करतात लेखक, त्यावेळेस सुरुवात करताना त्यांनी जे कोटेशन दिलेलं आहे ते महात्मा गांधीचे कोटेशन दिलेलं आहे. आणि महात्मा गांधींचे ते कोटेशन, महात्मा गांधी ज्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भेटीला जातात, तिथे उद्बोधन करतात, ते कोटेशन दिलेलं आहे. आणि ते अतिशय महत्वाचं आहे. त्या सगळ्या कोटेशन म्हणून आपल्याला लेखकाची भूमिका कळते की समोर समोर पुस्तक कसं जाणार आहे. आणि हा जो देश आहे भारत देश, या भारत देश याची निर्मिती म्हणजे कशी कशी वाटचाल होत गेली. आणि आपण भारत देशाची जेव्हा तुलना करतो तेव्हा आपण तुलना करताना त्यांनी मांडलेलं आहे की आपण तुलना पाकिस्तान सोबत करू शकतो का, आपण तुलना बांगलादेशासोबत करू शकतो का, आपण तुलना इराण सोबत करू शकतो का. कारण की आपण संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये आहोत. निश्चितच आपण आपली तुलना करायला पाहिजे नॉर्वे सोबत, ऑस्ट्रेलिया सोबत, अमेरिका सोबत, युरोपियन देशासोबत. कारण की त्यांचा जीवनमानाचा इंडेक्स हा कितीतरी उंच आहे, बेरोजगारीचा दर तिथे कितीतरी कमी प्रमाणात आहे. आणि महत्वाचं म्हणजे की ही जी तुलना करत असताना आपण नेहमी आपल्याला गुंतवून ठेवलं जातं या छोट्याशा राजकारणामध्ये. आणि लेखकाचं असं मत पडलेलं आहे की आपण हा जो भारत देश आहे, हा भारत देश जगण्यासारखा का नाही केला, इथून पलायन का बरं करत आहेत लोक, तर
लेखक याची मांडणी करताना असं म्हणतात की भारताचं जे संविधान आहे, या संविधानाचे जे मूल्य आहेत ते मूल्य भारतामध्ये अजून रुजलेलेच नाही आहेत. आणि ते रुजले नसल्यामुळे आणि उतरवले नसल्यामुळे आपण पलायन मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि दुसरी असं ते महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडतात की आपल्या देशामध्ये आपण इथे फोटो लागलेले आहेत. सम्राट अशोकाचा आहे, महात्मा फुलेचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. यांचे नाव घेतो, गांधीचं नाव घेतो, म्हणजे हे पुरुष आहेत. पण आपण नॉर्वे जर बघितलं, युरोपातले बरेचसे असे राष्ट्र बघितलं, नेदरलँड बघितलं, तर इथे कुठले मोठे पुरुष आपल्याला दिसत नाही. त्यांचं लेखकाचं असं म्हणणं आहे, का बरं दिसत नाही? लेखकाचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी त्यांनी संस्था निर्माण केलेल्या आहेत. व्यक्तीपेक्षा त्यांनी संस्था उभ्या करून संस्थागत राजकारण करून देशाला सुस्थिर कसं करता येईल आणि सगळ्या सोयी या देशातील नागरिकांना कसं पुरवता येईल याची काळजी या देशांनी घेतलेली आहे. म्हणून त्यांना असं कुठलाही मोठा नेता किंवा मोठा व्यक्ती यांच्या देशामध्ये झालेला दिसत नाही, कारण की त्यांनी व्यक्ती निर्माता केला नाही, तर त्यांनी संस्थेची निर्मिती केली आहे, अशी मांडणी लेखकांनी केलेली आहे. आणि आपल्या देशामध्ये संस्था आहेत, पण त्या कोणत्या संस्था आहेत? जाती संस्था. आणि या जाती संस्था आता किती जटिल झालेल्या आहेत, मला वाटत नाही की या जाती संस्था निघून जातील म्हणून. दुसरा असा मुद्दा लेखक मांडतात, धर्माचा मानवी जीवनावर प्रभाव. धर्म आणि देव याचा अतिशय जवळचा संबंध आहे. आता देवाची निर्मिती कुठून सुरू झाली हा वादाचा मुद्दा आहे. परंतु ज्यावेळेस मनुष्य या निसर्गातील गूढ कल्पना ज्या होत्या, सूर्य उगवणे, मावळणे, ढगामध्ये गडगडाट होणे, पाऊस येणे, पूर येणे, ह्या सगळ्याच्या भीती या निसर्गिक कोपातून कदाचित देवाची निर्मिती झाली असावी. आणि लेखक या ठिकाणी नमूद करतात की सेपियन्स मानवाची हे सगळ्यात हे आहे की त्यांनी देवाची निर्मिती केली आहे. आणि ते काही असे आकडे देतात आणि ते मांडतात की जो पशुपालन वर्ग आहे, अमेरिकेमध्ये काही अध्ययन झालं आणि अध्ययनातून त्यांनी काही निष्कर्ष काढले आणि त्या निष्कर्षांमधून त्यांनी काही आकडे दिलेले आहेत. तर त्या अमेरिकेतून झालेल्या अध्ययनामध्ये काही आकडेवारी दिलेली आहे आणि काही गटाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. तर त्यांनी अतिशय महत्वाचे आकडे दिलेले आहेत. त्या आकड्यावरून आपल्याला समजून येईल की पशुपालनापासून उदरनिर्वाह करणाऱ्यांची जी टक्केवारी आहे, तर 35 ते 45% या पशुपालनावर आधारित होतं. त्यांचा देवावर विश्वास 92% आहे. 26 ते 35% उदरनिर्वाह करणारे लोकांचा देवावर विश्वास 82% आहे. आणि पशुपालनावर उदरनिर्वाह करणारा 16 ते 25% देवावर विश्वास 40% आहे. 6 ते 15% विश्वास 20% आहे. म्हणजे जसजसा पशुपालनावरचा ग्राफ खाली खाली येतो तसतसा देवावरचा विश्वास कमी कमी होतो. आता मला हा पुस्तक वाचल्यानंतर मला पुन्हा प्रश्न पडला की आता ही जी मोहीम चालू आहे आपल्या देशामध्ये गोमाताची, कदाचित त्या भावनेतून तर नसावी की सगळ्यांनी पाळावं, गोमाता पाळावी, पशुपालन करावं, मेंढपाळ बनावं, म्हणजे पुन्हा देवावर विश्वास निर्माण होईल. हा एक महत्वाचा मुद्दा निर्माण होतो. 2011ची आकडेवारी या देशामध्ये उपलब्ध आहे, त्याच्यानंतरची आकडेवारी उपलब्ध नाही आहे. 2000ची आकडेवारी यांनी घेतलेली आहे. जागतिक लोकसंख्येचा सगळा जर विचार केला तर 33% लोक, बहुसंख्य लोक ख्रिश्चन आहेत, 33%. त्याच्यानंतर मुसलमान साधारणतः 20% आणि त्याच्यानंतर हिंदू साधारणतः 14%. याचाही वर एक वर्ग आहे, तो म्हणजे देवाला न मानणारा. आणि हा महत्वाचा मुद्दा यांनी लेखकांनी या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे.
शेवटचा असा महत्वाचा मुद्दा आहे की धर्मातील सुखवादाचे तत्व. धर्म त्यासाठीच निर्माण झाला आहे, धर्माची निर्मितीच त्यासाठी झालेली आहे की त्याला अभय देणे, व्यक्तीला अभय देणे आणि सुख प्राप्तीसाठी त्यांना प्रेरित करणे. तर हिंदू धर्मामध्ये 4 पुरुषार्थ सांगितले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि हे सगळेच सगळं वैदिक तत्वज्ञानावर अवलंबून आहे. आणि हे सगळंच सगळं भगवद्गीता आणि कर्म सिद्धांत, भगवद्गीतेमध्ये जो कर्म सिद्धांत सांगितलेला आहे त्या कर्म सिद्धांतावर आधारलेला आहे. आणि मला जेव्हा हे वैदिक तत्वज्ञान वाचलं आणि सरांचं जेव्हा पुस्तक वाचलं आणि नंतर मी भगवद्गीतेतला काही भाग वाचला, तर मला असं वाटलं की हे वैदिक तत्वज्ञान ऑक्टोपस सारखं आहे, सगळ्यांचा समावेश करणं. कारण की भगवद्गीतेमध्ये भगवद्गीता जशी आहे तशी याच्या अध्याय 4 मध्ये असं म्हटलेलं आहे की गौतम बुद्ध हे विष्णूचा 9वा अवतार आहे. आणि यांनी का बरं अवतार घेतला ते मान्य करतात. का बरं अवतार घेतला की त्या ठिकाणी जी अहिंसा चालू होती, आता अहिंसा कोणी केली, तर त्यांनी मान्य केलं की जो इलाइट वर्ग होता, जो कुलीन वर्ग होता, त्या कुलीन वर्गानेच त्या ठिकाणी हिंसा केली होती आणि स्वैराचार माजला होता. आता स्वैराचार कोणी माजवला हे भगवद्गीतेमध्ये मान्य केलेलं आहे, याच वर्गाने. कारण की या सगळ्या वर्गांच्या हातात सत्ता आहे, कारण की शूद्रांचा तर काही संबंधच नाहीये, त्यांना कुठल्या प्रकारचे अधिकारच नव्हते. कारण की द्विज म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. द्विज म्हणजे पक्षी, दोनदा जन्म घेणारे, एकदा मायेच्या उदरातून आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेस त्याच्यावर संस्कार होतात. जसं अंड्यांवर पक्षी संस्कार करतो, एकदा पक्षी का बरं द्विज म्हटलं जातो, तर एकदा अंड्याच्या रूपाने त्याचा जन्म होतो आणि मग तो पक्षी त्या अंड्यांवर संस्कार करतो आणि या संस्कारातून त्या अंड्यातून जीव रूप पिल्लू निघते, म्हणून त्याला द्विज म्हणतात. तसं द्विज कोण आहे, तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्या मातेच्या उदरातून एकदा जन्म होतो आणि दुसऱ्यांदा शिक्षणाचा संस्कार झाल्यानंतर त्यांना ते पुन्हा त्याचा पुन्हा जन्म होतो. आम्ही राक्षस वर्गातले आहोत, असुर वर्गातले आहोत. आमचा एकदा मातेच्या उदरातून जन्म झालेला आहे, कारण की संस्कार रूपी शिक्षण आम्हाला तर नाकारलंच गेलं होतं, तुमच्या धर्मग्रंथांनी नाकारलेलं होतं. म्हणून ही जी सगळीच्या सगळी धार्मिक हिंदू धर्माची जी मांडणी आहे, ही सगळी मांडणी या वरिष्ठ वर्गाने केलेली आहे. आणि या वरिष्ठ वर्गाने मांडणी करत असताना जो कर्म सिद्धांत मांडलेला आहे, हा कर्म सिद्धांत हा अतिशय महत्वाचा आहे. आणि महाभारताच्या 13व्या अध्यायाचा उल्लेख लेखकांनी केलेला आहे. आणि धर्म म्हणजे काय, तर मोक्ष मिळवून देण्याची हमी स्वतः या श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये दिलेली आहे. मोक्ष मिळवून देतो. मुसलमानांमध्येही तेच दिसून येते की जग हे कर्माचे फळ मिळवण्याची जागा नव्हे. जग हे कर्माचे फळ मिळवून देण्याची जागा नव्हे, तर हे कर्म करण्याचे स्थळ आहे, असं पुराणामध्ये लिहिलं गेलं आहे, असं लेखकांनी मांडलेलं आहे. म्हणजे एकंदरीत हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी एक देव आणि अल्लाह याला केंद्रस्थानी ठेवून मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे. आणि पुढे मांडणी लेखक करतात की बुद्धाने निर्वाणाचा मार्ग दिलेला आहे. आणि निर्वाणाचा मार्ग हा देत असताना बुद्धाने देवालाही नाकारलेला आहे. आणि देव नाकारून त्यांनी मनुष्य कसं निर्वाण प्राप्त करू शकतो देवा विना, आणि सत्कर्म केल्यानंतर या जीवनाची जी फळे चाकता येतात ते तत्वज्ञान बुद्धाने दिलेलं आहे. ज्याप्रमाणे ज्या सुगंधित फुलं असतात, धम्मपदामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की सुगंधित फुलं, चंपा, चमेली वगैरे जे असते त्यांचा श्वास, सुगंध हवेच्या दिशेने जातो. परंतु जे शीलवान मनुष्य असतात, जे कर्तृत्ववान मनुष्य असतात, ते आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या बुद्धिमत्तेने कीर्ती मिळवतात. त्याप्रमाणे मिलिंद कीर्ती यांनी आपली कीर्ती मिळवली आहे, असं त्यांच्या लेखनावरून मला दिसून येतं.
दुसरा मुद्दा मला असं म्हणायचा आहे की जॉर्ज ऑर्वेल यांनी जे फार्म हाऊस नावाचं पुस्तक लिहिलं आणि ॲनिमल फार्म हाऊस जे पुस्तक लिहिलं आणि पत्रकारिते संदर्भातच त्यांनी पहिलं जे प्रकरणच आहे, ते पहिलं प्रकरण नाही आहे, माहित नाही ते पहिलं प्रकरण नाही, स्वतंत्र पत्रकारिता एक दिलेलं आहे, ते प्रस्तावना आहे की काय आहे मला कळलं नाही. त्यात ते असं म्हणतात, जॉर्ज ऑर्वेल असं म्हणतात की पत्रकाराचा सगळ्यात मोठा शत्रू कोण? पत्रकाराचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोणी असेल तर बौद्धिक भेकळपणा. आणि मिलिंद कीर्ती यांनी दाखवून दिलेलं आहे की बौद्धिक भेकळपणा त्यांच्यामध्ये नाही. हा त्यांचा मोठेपणा आहे. कारण की आजच्या काळामध्ये अशा प्रकारची मांडणी, पुस्तकाची मांडणी करणं आणि त्या मांडणीतून सगळ्या गोष्टी मांडणं याला धैर्य लागतं. चौथा महत्वाचा मुद्दा असा आहे की धर्म उत्पत्तीचा उत्क्रांतीवादी आणि मानसशास्त्रीय सिद्धांत. मला वाचताना खूप आनंदही झाला, कारण की यांनी धर्माची तुलना, धर्म सामान्य सर्दीसारखी असते अशी तुलना केलेली आहे. ज्याप्रमाणे सर्दी आपल्याला माहितीही पडत नाही की दुसऱ्याला सर्दी झाली तर आपल्याला कधी सर्दी होईल याची गॅरंटी नाही, तसंच धर्माचंही आहे आणि तसंच धर्माचं झालंही असावं कदाचित. तर दुसरा पुन्हा मुद्दा म्हणतात की देव ही संकल्पना असहाय्य बालकाची. ज्याप्रमाणे आपला मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो की तू मला असं असं कर, मग बाप म्हणतो की त्याला तू अभ्यास कर, मग मी तुला फळ देईल, मी तुला इनाम देईल, तुझा पहिला नंबर आला की मग मी तुला काय करील, चॉकलेट देईल, मी असं करील तसं करील. तर अशाच प्रकारची सिग्मंड फ्राइडची जी संकल्पना आहे, ही संकल्पना त्यांनी या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि देव अशातून तर निर्माण झालेला नाही आहे अशी मांडणी लेखकांनी केल्याची आपल्याला दिसून येते. महत्वाचं म्हणजे की चौथा असा महत्वाचा मुद्दा आहे की मेंदूचे कार्य आणि केमिकल लोचा. खरंच आपला केमिकल लोचा तर आहेच, काही माहीतच नाही, खरंच आहे. कारण की बालवयामध्ये जे आपल्याला संस्कार होतात, कारण की बालवयामध्ये आल्यानंतर त्याला काही धर्म नसतो, त्याला काही देव माहीत नसतं. मी आता पुन्हा ऍड करतो, त्याला जातही माहीत नसतं. लेखकांनी धर्म आणि देव या दोन गोष्टी घेतलेल्या आहेत. मी तिसरी याच्यात ऍड करतो, जातही माहीत नसतं. कारण की जात ही भारतीय कॉन्टेक्स्ट मध्ये अतिशय महत्वाची झालेली आहे, कारण की जातीशिवाय काही होत नाही. तर बालवयामध्ये हा कुठल्याही प्रकारचा, कारण की त्याचा मेंदू असा काही असतो की त्याच्यावर संस्कार केले जाते आणि हे संस्काराचं कोण आहे तर धर्म आणि देव. हे संस्कारातून येतात. हे सर्व गोष्टी कशातून येतात, संस्कारातून येतात. आणि संस्कार वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळे संस्कार सांगितलेले आहेत. हिंदू धर्माचा जर आपण विचार केला आणि मनुस्मृतीचा जर अभ्यास केला तर मनुस्मृतीने 16 संस्कार मान्य केलेले आहेत, मान्यता प्राप्त 16 संस्कार आहेत, है की नाही. आणि हे जे संस्कार म्हणजे त्याला धार्मिक कार्य म्हणून आपण त्या 16 संस्काराला काय म्हणू, आपण धार्मिक कार्य म्हणू. आणि म्हणून या सगळ्या कार्याला, या सगळ्या संस्काराला धर्माची मान्यता मिळून दिलेली असते किंवा धर्माची मान्यता असते, तेव्हा हे संस्कार मान्यता प्राप्त असतात. आणि एकंदर हा जो आपल्या मेंदूमध्ये आपलं जे शरीर आहे, कारण की आपलं जे शरीर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धानी धम्मामध्ये सांगितलं आहे की आपलं जे 4 महाभूते आहे की नाही, तर आपलं जे शरीर बनलेलं आहे, या शरीरामध्ये ज्या पृथ्वीचे जे काही आहेत ते सगळं आपल्या शरीरामध्ये, आपल्यामध्ये कॉपर आहे, आपल्यामध्ये लोखंड आहे, आपल्यामध्ये जस्त आहे,
आपल्यामध्ये पाणी आहे, जे पृथ्वी तलावर ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात, आपल्या शरीरामध्ये असतं. आणि आपण आपलं निर्माण झाल्यानंतर किंवा आपण मेल्यानंतर आपल्या ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या आपल्याला जिथून मिळालं तिथून विलीन होतात. ही जी मांडणी केलेली आहे बुद्ध धर्माने, या बुद्ध धर्माने मांडणी करत असताना माणसाचाही विचार केला असावा असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये ज्या काही केमिकल्स असतात आणि ह्या सायंटिफिक आहे, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन, डोपामाइन, एंडोफिन, हे जे प्रेरक आहेत, हे प्रेरक आपल्याला कधी हसायला लावतात, आपल्याला कधी रडायला लावतात आणि याच्यातून आपल्या भावना व्यक्त होतात. आणि यापैकी काही असे रसायने आहेत ती धार्मिक श्रद्धा निर्माण होण्यास मदत करतात. अशा प्रकारची मांडणी या मेंदूचे कार्य आणि केमिकल लोचा या मुद्द्यामध्ये लेखकाने केलेली आहे आणि ती खरी आहे असं मला वाटतं. आणि नंतरचा महत्वाचा मुद्दा आहे मानवी इच्छा आणि पॅप्युलिझम. पॅप्युलिझम म्हणजे लोकानुनवाद, म्हणजे जनता कशी अशी सार्वभौम असते. मुळात ही जी राजकीय व्यवस्था आपल्या तयार झालेली आहे, जेव्हा स्टेट निर्माण झालेले आहेत, जेव्हा सत्ता निर्माण झालेल्या आहेत, जेव्हा छोटे छोटे गण निर्माण झाले होतात, तेव्हा राजकीय सत्ता सोपवत असताना जनता ही सार्वभौम होती. आणि जनता सार्वभौम असताना त्यांनी आपले काही राजाला अधिकार दिलेले आहेत. म्हणजे राजा हा समानातील एक होता, परंतु राज्य व्यवस्था सुरळीत चालवण्याकरिता समानांपैकी काही विशेष अधिकार त्याला दिले होते. आणि म्हणून त्यांनी काय केलं होतं, दंड धारण केलं होतं आणि तो दंडाधिकारी झालेला होता. म्हणून जनता सार्वभौम असते. आणि ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आधुनिक आणि राजकीय आर्थिक संज्ञा यामध्ये लेखकांनी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि ते मांडत असताना त्यांनी अतिशय महत्वाचा एक मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडला आहे. आणि आज याचाच फायदा मोठ्या प्रमाणात आजची जी कुलीन वर्ग आहे, जो प्रस्थापित वर्ग आहे, आणि तो प्रस्थापित वर्ग घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आणि जे मी तुम्हाला बोललो होतो, भारत मातेचे जे चित्र आज आपल्यासमोर उभं केलेलं जातं, जो वास्तविक आता तर पूर्ण होऊ शकत नाही, कारण की पाकिस्तानची फाळणी झालेली आहे, अफगाणिस्तान तिकडे आहे, तो वास्तविक चित्र मात्र सम्राट अशोकाने निर्माण केलं होतं. आणि आज अशी चर्चा निर्माण होते. आणि मला आनंद वाटतो याचा की लेखक यामध्ये मांडतात की तुम्हाला जर खरंच हिंदू राष्ट्र जर निर्माण करायचं असेल तर नेपाळचं आधी विलिनीकरण करायला पाहिजे, कारण की नेपाळ हिंदू राष्ट्र आहे. आणि नेपाळचं विलिनीकरण करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि हिंदुत्ववाद्यांनी भारत व नेपाळ यांचा अखंड हिंदुस्थान तयार केला पाहिजे, अशा प्रकारची मांडणी लेखक यामध्ये करतात. आणि आजची जी परिस्थिती जर बघितली तर हा जो नेपाळ आहे, हा हिंदूवादी नेपाळ आहे. भारतापेक्षा जास्त हिंदू नेपाळमध्ये आहे, पण मात्र हा हिंदूवादी नेपाळ भारताच्या जवळ येण्यापेक्षा हा अधिक चीनच्या जवळ गेला आहे. याचेही स्मरण लेखकांनी आपल्याला करून दिलं आहे. महत्वाचं म्हणजे की आज जगामध्ये कट्टरतापणा खूप वाढलेली आहे. जगामध्ये, भारतामध्ये तर आहेच, काही प्रश्नच नाही, पण जगामध्ये सुद्धा कट्टरता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि इस्लामिक डेमोक्रेसी जर असू शकते तर हिंदू डेमोक्रेसी का असू शकत नाही, असा प्रश्न कदाचित हिंदूवाद्यांना निर्माण झाला असावा. म्हणून इस्लामिक डेमोक्रेसी कडून हा आदर्शवाद, लोकशाहीचा एक प्रकार, इस्लामिक डेमोक्रेसी नावाचा एक लोकशाहीचा जो एक प्रकार आहे, तो हिंदू डेमोक्रेसी वाल्यांनी उचलला की काय, असा मांडणी लेखकांनी आपल्या पुस्तकामध्ये करताना आपल्याला दिसतात. महत्वाचं म्हणजे की 2019 मध्ये, कारण की आज येणाऱ्या 22 तारखेला म्हणजे आता भक्तिमय वातावरण देशामध्ये सुरू आहे.
आणि भक्तिमय तरंग देशामध्ये सगळे फिरलेले आहेत आणि भक्तिमय वातावरण असायला पाहिजे, त्याच्यात कोणाचं दुमतही नसायला पाहिजे. कारण की भक्ती हा माणसाच्या श्रद्धेचा विषय आहे आणि त्या श्रद्धेमध्ये सगळं विलीनही व्हायला पाहिजे. 2019 मध्ये राम मंदिर सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर जजमेंट दिला आणि आता राम मंदिर साकार होत आहे. ही परिस्थिती फक्त भारतातच नाही आहे, तर ही परिस्थिती तुर्कस्तानमध्ये पण सुद्धा आहे. तुर्कस्तान हे कसं, केमाल पाशाने जेव्हा तुर्कस्तानाची निर्मिती केली आहे, तुर्कस्तानाच्या संदर्भात केमाल पाशाने जी भूमिका घेतली होती आणि त्यांनी सगळ्या लोकांना समाविष्ट करून एक वेगळं राष्ट्र, मुसलमानांचं जरी राष्ट्र असलं तरी त्यांनी एक वेगळं राष्ट्र निर्माण करण्याचा, वेगळं धोरण ठरवण्याचा प्रयत्न केमाल पाशाने केला होता. तेच तुर्कस्तान आज, त्याच तुर्कस्तानामध्ये सुद्धा तुर्की न्यायालयाने मस्जिदीच्या म्हणजे तिथे मस्जिद जे होतं त्या ठिकाणी त्याचं जे एक काय म्हणतात त्याला की चर्च होतं, त्या मस्जिदीमध्ये रूपांतर करण्याचा त्यांनी निर्णय दिलेला आहे. म्हणजे भारताच्या ज्या घटना घडत आहेत त्या जगामध्येही घडत आहेत. म्हणजे हा जो धार्मिक अधमपणा आहे, हा अधमपणा सगळीकडे सगळ्या जगामध्ये पसरत आहे आणि सगळ्या जगाचा जर आपण विचार केला तर सगळं जग हा वेगळ्या दिशेने धावत असल्याचं आपल्याला दिसून येते. माझं बालपण म्हणजे मी ज्या वेळेस बालपणात होतो तेव्हा काय ते त्यांचं नाव महाभारत आणि रामायण टीव्हीवर रामानंद सागर यांनी पूर्ण आमचं बालपण राममय केलं होतं. आणि त्याच्यानंतर आता जेव्हा कोरोना पिरियड सुरू झाला तर सरकारने पुन्हा अजून तसं राममय वातावरण आणि रामानंद सागर यांच्या सगळ्या सिरियल सुरू करण्याचा आदेश दिला होता. तर हे फक्त आपल्या भारतामध्येच नाही आहे, हे जगाचे चित्र आहे. तुर्कस्तानाच्या टीव्ही मध्ये सुद्धा लेखक असे लिहितात की तुर्की सरकारने टीव्ही चॅनल RTC वरून टीव्ही मालिका दिर्लिस अर्तुरुल प्रसारित करण्यात आली. म्हणजे हे जे वातावरण आहे, हे वातावरण पुस्तक वाचल्यानंतर हा धार्मिक उदामपणा किंवा धर्माचं वर्चस्व असणारं सरकार, धर्माचं वर्चस्व असणारं सगळं हे करणारं, हे केवळ भारतातच नाही आहे तर जगाचं प्रारूप आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न आणि ताकदीने मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केल्याचं आपल्याला दिसून येते. आणि नंतर असा मुद्दा आहे या प्रकरणातील दलित महिलादी उपेक्षांची अस्मिता. यामध्ये दलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक नवीन ऊर्जा निर्माण केली. पुस्तकाचं जे शीर्षक आहे सहमतीची हुकुमशाही. सहमतीची हुकुमशाही या देशामध्ये आधीपासूनच होती, मी असं मानतो. का बरं मानतो की हजारो वर्ष इथला हा मनुष्य आहे, तो मनुष्य या प्रतिष्ठित वर्गात विरुद्ध उठाव करू शकला नाही. एक प्रकारची हुकुमशाही या देशामध्ये हजारो वर्ष सुरू होती आणि ही हुकुमशाही तोडण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थात जर कोणी केला असेल तर तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही हुकुमशाही तोडण्याचा प्रयत्न केला नाही तर काय घ्यायचं, बौद्ध धर्माचा स्वीकार करत असताना काय घ्यायचं, म्हणजे त्यांनी घ्यायचं काय आणि नाकारायचं काय, या दोन्ही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि त्या 22 प्रतिनिधीमध्ये आपल्याला स्पष्ट आपल्याला दिसून येतं हे 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 घ्यायचं आणि हे 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 नाकारायचं. म्हणजे दलितांची अस्मिता ही अतिशय महत्वाची आहे, हेही लेखकांनी या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. हा भाग 1 झाला. भाग 2 तंत्रज्ञान आणि समाज. अतिशय महत्वाचा भाग आहे, कारण की इथूनच खऱ्या अर्थानं जागतिक भांडवलशाहीचं स्वरूप स्पष्ट होत जातं. आणि जागतिक भांडवलशाहीचं स्वरूप आणि एकाधिकारशाही कशी प्रस्थापित होत आहे, त्या दिशेने कशी वाढत आहे, याची मुद्देसूद मांडणी लेखकांनी आपल्या या पुस्तक या सगळ्या मुद्द्यांमध्ये केलेली आहे. ही जी तंत्रज्ञानाची निर्मिती आहे आणि कॉम्प्युटर ज्या कारणासाठी दुसऱ्या महायुद्धामध्ये जे कॉम्प्युटर निर्माण झालं युद्धासाठी, ते कॉम्प्युटर नंतर
या उद्योगपतींनी आपल्या धंद्यासाठी कसा वापर केला आणि कम्प्युटरचा जसा वापर होत गेला तसा वेगवेगळे बदल, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या घटना या जगामध्ये घडत गेल्या. आणि या घडत असताना या नवीन तंत्रज्ञानाने मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकलेला आहे. 1991 मध्ये आपण वेगळ्या म्हणजे आपलं जे राजकीय धोरण होतं ते बाजूला सारलं आणि माझ्यापेक्षा सर सांगतील खांदेवाले सर, कारण की त्यांनीच आम्हाला शिकवलं खाऊच्या युगामध्ये आपण कसा प्रवेश केला. आणि खाऊच्या युगामध्ये प्रवेश केल्यानंतर जे तंत्रज्ञानामध्ये बदल झाला आणि तो तंत्रज्ञानामध्ये बदल एवढ्या सहजतेने आपण स्वीकारला सुद्धा, आपल्या जीवनाचा भाग झालेला आहे. आपण तर आता मोबाईल आपल्या खालची जी पिढी आहे, मोबाईल हा त्यांचा अविभाज्य घटक बनलेला आहे. एवढा प्रभाव, तंत्रज्ञानाचा प्रभाव आपल्या जीवनावर झालेला आहे. आणि हे तंत्रज्ञान आपल्या जीवनाचं नियंत्रण कसं करत आहे आणि जीवनाचं नियंत्रण करत असताना, तंत्रज्ञानाचा वापर करत असताना या तंत्रज्ञानाचे फायदे किती आहेत, या तंत्रज्ञानाचे तोटे किती आहेत आणि या तंत्रज्ञानामुळे आपली किती प्रगती होणार आहे, या तंत्रज्ञानाने आपली मानव विकास होत असताना आपली जी स्वतःचं व्यक्तिमत्व आहे, ते व्यक्तिमत्व आपलं लोक तर चाललं तर नाहीये. हा महत्वाचा कळीचा मुद्दा लेखकाने यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केल्याचा आपल्याला दिसून येतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्याने एक इंडेक्स दिलेला आहे, B/C/D=R. मी वाचलं पण मला माझ्या समजण्याचा ते पलीकडचं आहे असं मला वाटतं. तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा आणि ते समजून घ्या, कारण की त्याच्यात खरंच बायोलॉजिकल, बी म्हणजे बायोलॉजिकल, सी म्हणजे नॉलेज, बायोलॉजिकल नॉलेज, कम्प्युटर आणि डाटा, BCD=ability to hack human. आता माणसाला हॅक करणं सुरू आहे. आणि आपण जर हॅक झालो तर तुम्ही विचार करा की आपल्या कृतीतून आपण मानव आहोत का, तर आपण यंत्रच बनत आहोत. आणि या यंत्राला कमांड देणारे कोण आहेत त्याचाही विचार व्हायला पाहिजे. कारण की मी सरांचं पुस्तक वाचत असताना बऱ्याच संकल्पना माझ्या डोक्याच्या वर होत्या. आता याच तंत्रज्ञानाचा मी वापर केला, ChatGPT काढलं आणि त्याच्यात टाकलं, हे काय आहे. मी त्याला विचारलं मिलिंद आणि नागसेन, तो म्हणतो ChatGPT मॅनाडोर आधी होता आणि तोच नंतर मिलिंद झाला आणि मॅनाडोर आणि मिलिंद मध्ये चर्चा झाली. तू मूर्ख आहेस म्हणालो. मी मूर्ख नाही आहे म्हणे, माझ्या यांनी मला जी माहिती दिली ती माहिती मी पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे याच्या मर्यादा किती आहेत, या मर्यादा आपण ओळखल्या पाहिजे आणि या मर्यादा ओळखूनच या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायला पाहिजे, या मानवाच्या सुरक्षिततेसाठी, मानवाच्या प्रभुत्वेसाठी या तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. परंतु तसा वापर होत नाही तर आपली हुकुमशाही निर्माण करण्याकरिता या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, अशा प्रकारची मांडणी लेखकाने करण्याचा प्रयत्न केल्याचा आपल्याला दिसून येते. महत्वाचं म्हणजे की आपलं जे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे आणि सुरक्षेचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न खऱ्या अर्थानं ऐरणीवर वाढलेला आहे. आजचं जर वातावरण पाहतो तर सरकार डिनाय करत जाते. आता अशा कितीतरी रिपोर्ट आलेले आहेत, असे कितीतरी लोक आहेत. पेगासिसचं प्रकरण आहे की तिकडे ज्यांनी पेगासिस बनवलं त्या इस्रायल आपल्याला काही सांगत नाही, पण दुसऱ्या यंत्रणा सांगतात की पेगासिसचा प्रयोग झालेला आहे. सरकार इस्रायल असं म्हणतं की आम्ही फक्त सरकारलाच ते डील करू शकतो. सरकार म्हणते की आम्ही काहीच नाही केलं. म्हणजे किती लपवा छपवी आणि किती वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, हे वैयक्तिक स्वातंत्र्य किती धोक्यात आलं आहे. आणि हे आपण आता सध्या अनुभवत आहोत. अजून किती अनुभवाचं आहे ते आपल्याला समोर आपल्याला दिसूनच येईल.
आणि ज्यावेळेस त्याचं आपण विश्लेषण करू त्यावेळेस या पुस्तकाचा आधार निश्चितच आपल्याला घ्यावा लागेल, कारण की याच्यामध्ये जे धोके दिलेले आहेत ते धोके किती खरे ठरतात आणि किती ते महत्वाचे ठरतात यावरून आपल्याला या सगळ्या गोष्टीचा अंदाज आपल्याला नंतर या पुस्तकाची महानता किंवा या पुस्तकामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी अभ्यासपूर्ण मांडलेल्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. आजची जी ज्या काही गोष्टी आहेत महत्वाच्या, आज आपण तुझी तो घोटाळा किती आपल्या समोर येत आहे, ते काल्पनिक होता, ते मान्य करतात की तो जो घोटाळ्यातून किती देशाचं नुकसान झालं ते काल्पनिक होतं म्हणतात. ठीक आहे, मग 3G 4G आणि आता आपण 5Gच्या युगामध्ये आहोत. या 5Gचे किती दुष्परिणाम होत आहेत, मानवावर किती दुष्परिणाम होत आहेत याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची समीक्षा, कुठल्या प्रकारचं संशोधन अजूनपर्यंत न होता या सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्या या ठिकाणी स्वीकारल्या गेलेल्या आहेत. यांनी लेखकांनी जुही चावलानी या संदर्भात केस पुटअप केली होती आणि शेवटी अशा प्रकारचा निष्कर्षच नाही आहे किंवा अशा प्रकारचं संशोधनच झालं नाही आहे की पक्ष्यांवर याचा दुष्परिणाम होत आहे, मानवावर दुष्परिणाम होत आहे, त्याच्या प्रकारचं संशोधनच होत नाही. तुम्ही असं कसं मांडता, तुम्ही असं कसं म्हणता की हे जे आहे टेक्नॉलॉजी हे मानवाच्या आरोग्यासाठी घातक आहे, असं तुम्ही कसं म्हणता, म्हणून ती याचिका फेटाळून लावण्यात आली. म्हणजे एकंदरीत हे तंत्रज्ञान मानवाच्या विकासासाठी तर आहे, पण मानवाच्या विकासाबरोबर ते वापरणारे कोणते लोक आहेत हाही महत्वाचा मुद्दा आहे. कारण की आपली जी स्वतंत्रता आहे ही स्वतंत्रता आता आपल्या आधार कार्ड सगळ्या गोष्टींमध्ये लिंक होत आहे, आपले बँक अकाउंट सगळ्या एका गोष्टीसाठी विशिष्ट लिंक होत आहे. आणि आपण आता एका मोठ्या शो मध्ये, जसं आपण आता टीव्ही मध्ये 5 वर्षाच्या आधी 6 वर्षाच्या आधी जो बिग बॉस नावाचा शो पाहिला होता, तसा आपला देश आता बिग बॉस झालेला आहे आणि शासन यंत्रणा आपल्या वाटा पाळत ठेवलेली आहे. आणि आपलं वैयक्तिक स्वातंत्र्य, आपला वैयक्तिक धोका, भारतीय राज्यघटनेने आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत हे मूलभूत अधिकार आणि बाकीच्या सगळ्या आपलं स्वातंत्र्य, वैयक्तिक स्वातंत्र्य हे कसं धोकादायक होत आहे, तेव्हा हे सगळ्या प्रणाली स्वीकारत असताना, कारण की बऱ्याचशा गोष्टी आज मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. इथली यंत्रणा, निवडणूक यंत्रणा धोक्यामध्ये आहे, अशा प्रकारचा विवाद आज देशामध्ये सुरू झालेला आहे. ही जी मशीन आहे ही मशीन खऱ्या अर्थानं परिपूर्ण आहे की नाही अशा प्रकारचे त्याच्यावर आरोप केले जात आहेत. आणि अशा या अवस्थेमध्ये ज्या गोष्टी चांगल्या आहेत, मानवाच्या जीवनासाठी सुखकर आहेत, त्या गोष्टी स्वीकारणे अतिशय महत्वाचं आहे. आणि बाकीचं तंत्रज्ञान जे ताज्य आहे, जे माणसाला धोकादायक आहे, ते बाजूला सारणं आवश्यक आहे. याचा निर्णय घेणारा जो वर्ग आहे, ज्याच्या हातामध्ये ताकद आहे, तो बहुसंख्य वर्ग ज्यापासून हा दूर आहे आणि ज्यांच्याकडे केवळ आर्थिक सत्ता आहे आणि केवळ आपला पैसा कसा दुप्पट होईल, आपला पैसा कसा तिप्पट होईल यावरच निर्धारित आहे, असाच वर्ग या सगळे तंत्रज्ञानाचं सूत्र आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या देशाला किंवा या जगाला नाचवत आहे. अशा प्रकारचं चित्र आज सामान्यपणे उभं करण्याचं एक प्रयत्न लेखकांनी अतिशय सगळ्या गोष्टीचा रेफरन्स, सगळ्या या प्रत्येक गोष्टीला त्यांनी, म्हणजे मी PhDचा मार्गदर्शक असल्यामुळे मला माहिती आहे की त्याचे संशोधनाचे कसे आराखडे असतात, काय गोष्टी कराव्या लागतात. सरांनी त्या गोष्टीचं काहीही, म्हणजे त्या पेशामध्ये नसताना सुद्धा या रिसर्च मेथॉडॉलॉजीचे सगळे जे असतात नियम, ते नियम पाळून आणि महत्वाचे रेफरन्सेस देऊन हे सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याला सावधगिरीचे इशारा दिलेला आहे आणि आपल्याला धोक्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे. मला 2 गोष्टी महत्वाच्या वाटतात, की एक म्हणजे की हे जे पुस्तक आहे त्याचे काही जे चांगल्या गोष्टी होती मी तुम्हाला सांगितलं. आता समीक्षा करत असताना काही नकारात्मक बाजूही सांगणं आवश्यक आहे. हे पुस्तक वाचताना धर्मशास्त्राचा, इतर शास्त्राचा, तंत्रज्ञानाचा अभ्यास करणं आवश्यक आहे.
सामान्य माणूस, सामान्य जो वर्ग आहे, यामध्ये जे शब्द वापरले गेलेले आहेत हे शब्द सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. सरांना माझी विनंती आहे, नम्र विनंती आहे, की जेव्हा पुढचं ऍडिशन जेव्हा तुम्ही काढाल, ज्या काही टर्म्स आहेत त्या टर्म्स काही महत्वाच्या आहेत, त्या सामान्य वाचकांना त्या समजल्या पाहिजे. म्हणून जसं तुम्ही काही काही गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत, तशा काही काही गोष्टी मोठं झालं तरी चालेल. वाचक वर्ग भरपूर आहे, ज्यांना ज्यांना आवड आहे तोच वाचतो. तर या गोष्टी तुम्ही पुढच्या आवृत्तीमध्ये कराल असं मला वाटतं आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही खरंच फिनिक्स पक्षासारखे आहात. तुमचं जेव्हा वाचतो, तुम्हाला जेव्हा मी अनुभवलो, कारण की तुमचा माझा संबंध याच वर्षात आलेला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला जो अनुभवलो त्यावरून मी तुम्हाला असं वाटतं. आणि मला आयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि एवढा क्लिष्ट विषय मला मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुमच्यापर्यंत किती पोहोचला, इथपर्यंत पोहोचला की तिथपर्यंत पोहोचला मला कळलं नाही. तर मी इथे थांबतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद फुलझेले सर. आपण दिलेला विषय